तर चला मंडळी, तर सकाळ सकाळचा घाई गडबडीचा डब्बा बघूया. तर आज डब्यात बनवलेली आहे बटाट्याची भाजी, बटाट्याची फ्राय भाजी बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर मुगाची डाळ बनवलेली आहे. तर काय झालं, आम्हाला सकाळी सकाळी उठायला लेट झालं. तर आईला तर खूप लेट झालेलं. तर आई बोलत होती, थांब मी तुझा पटापट डब्बा भरून देते, तू निघ, नंतर मी पण जाते. तर त्यात काय झालं, आम्हाला डब्बाच भेटत नव्हता. तर आईने आज एकाच डब्यात सगळं काही भरून टाकलं. मला तर माझे डबे भेटले, पण तिचा डबा तर काही भेटतच नव्हता. मग काय केलं, आई बोलली तुझा मी डबा भरून देते, त्याच्यानंतर मी माझा डबा आज एकाच डब्यात सगळं घेऊन जाते. तर मी बोलले नको, वेगळे वेगळे डब्यात घेऊन जा. तर बोलते आता एवढा टाईम झाला आहे, डब्बा शोधणार कुठे. तर मग काय केलं, आईने भरलेला डब्बा तर तुम्ही बघा कसा भरला आहे माझ्या आईने डब्बा. माझा डब्बा झालेला आहे, आता ती तिचा डब्बा भरत आहे. तर तिने एका डब्यात डाळ भरून घेतलेली आहे, मुगाची डाळ बनवलेली आहे. आणि दुसरा डब्बा तर काही भेटतच नव्हता, भाजीचा डब्बा. मग तिने काय केलं, तिच्या त्या दुसऱ्या डब्यात तिने आहे ना, जो डब्बा आम्हाला भेटला त्या डब्यात आहे ना, तिने एका डब्यात आहे ना बटाट्याची भाजी घेतली आणि त्याच डब्यात थोडंसं भात घेतलं आणि त्याच डब्यात परत ज्वारीची भाकरी टाकली. तर तिला मी बोलले दुसरा डब्बा चल शोधूया. तर आई बोलते आता टाईम झालेला आहे, आता शोधायला टाईम नाही, संध्याकाळी येऊन शोधूया. तर मी बोलले तुला सकाळी डबा घेऊन जायचं आहे, संध्याकाळी काय शोधणार. तर बोलते तुम्हीच ठेवला असेल कुठेतरी. तर मी बोलले भांडण्यात काय अर्थ नाही, तू आता घेऊन जा तसंच आणि आपण संध्याकाळी येऊन डबा शोधूया.